माझ्यासोबत मित्रांनो तुम्ही आता बघत असणार की हा कुठं उभा आहे मित्रांनो. हे आहे आमचं एस.एन.डी. कॉलेज. हे बघू शकता मित्रांनो, IT ब्रँचची माझी. इथं मी कॉलेजला आहे. तर आज तुम्हाला एक मोटिवेशन द्यायचं मित्रांनो की हा मुलगा आज इथपर्यंत कसं काय आला. तुम्ही बघू शकता, तुम्हाला आपलं चॅनल माहिती ओम जगताप टेक. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं लवकर सबस्क्राईब करा, कारण आपण नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो. आणि आज तुमच्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे मित्रांनो की इथपर्यंत हा एका गावाकडचा मुलगा आज स्टेजवर येतो मित्रांनो. कसं काय कॉन्फिडन्स पाहिजे मित्रांनो. कोणाला घाबरायचं नाही. तुम्हाला आधीपर्यंत सांगत आलोय, भरपूर वेळेस सांगितलं की कोणाला घाबरू नका. कशाला घाबरायचं कोणाला. सगळ्यात मोठं आपलं शत्रू म्हणजे आपण समोरच्याला घाबरतो. आपल्याला वाटतं की समोर एवढे जण काय बोलतील, हा काय बोलेल, ती काय बोलेल, कशाला विचार करायचा. आपल्याला जर आपल्यामध्ये जिद्द असेल ना काहीतरी करायची तर आपण समोर जातोच. आता मी एवढा समोर आलो, मी सुद्धा घाबरायचो मित्रांनो. बट आता कॉन्फिडन्स इतका आला ना मित्रांनो की मी समोर 100 लोक जरी असले तरी इझिली बोलू शकतो. आता तुम्ही बघू शकता एवढ्या लोकांमध्ये आज मी बोलतोय. कसं काय कॉन्फिडन्स. तुमच्यामध्ये स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड, जस्ट यू हॅव टू बिलीव्ह ऑन युअर सेल्फ. तुम्ही तुमचा स्वतःवर जर विश्वास असेल ना तर सगळं शक्य आहे मित्रांनो. आणि असेच नवनवीन मोटिवेशन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला मित्रांनो काय करायचं माहिती का, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं. आणि एक वाक्य सांगतो मित्रांनो, आता तुमचा देवावर विश्वास आहे की नाही मला माहीत नाही, बट माझ्या महाराजांवर इतका विश्वास आहे मित्रांनो, त्यामुळे मी आज इथपर्यंत आलो. तर महाराजांचं एक ब्रीद वाक्य आहे मित्रांनो, ते तुम्हाला सांगतो आज. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे ब्रीद वाक्य ज्याच्या पाठीमागे आहे ना मित्रांनो, तो माणूस आज सक्सेसफुल आहे. साधं वाक्य नाही मित्रांनो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो. आणि महाराजांची मी एक सेवेकरी मित्रांनो, मला अभिमान आहे की मी एक सेवेकरी, ते पण कारवडे केंद्रामधला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, कॉन्फिडन्स पाहिजे आपल्यामध्ये स्ट्रॅटेजी पाहिजे. स्ट्रॅटेजी म्हणजे आता माझ्या लक्षात कोणाला सावंत सर, आमचे सावंत सर त्यांनी मला ही स्ट्रॅटेजीबद्दल सांगितलं. तर आज तुमच्यासमोर सांगतोय. आणि हे तुमच्यासमोर कसं काय सांगतो स्ट्रॅटेजी वगैरे, तर मला त्यांनी सांगितलं. बरोबर आहे की नाही. असेच अनुभव घेत चालायचे मित्रांनो आयुष्यात खूप भारी मित्रांनो. फक्त आपल्याला ओळखत चाला. आता सचिन तेंडुलकरने जर मित्रांनो कोडिंग केली असती तर तुम्हाला वाटतं का सचिन तेंडुलकर आज क्रिकेटर झाला असता. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. लक्षात ठेवा, जिथं जे आपल्यामध्ये स्किल्स आहे ना मित्रांनो तिकडंच जा, त्याच ट्रॅकवर जा. तुम्हाला जर आवड जर आता समजा व्हिडिओ शूटिंगची तर तिकडंच जा. तुम्ही जर इकडं कोडिंग करत बसला तर नाही होणार दादा. 4 वर्ष तुम्ही मजा केली, 5व्या वर्षी कोडिंग करताय, कसं शक्य आहे दादा. नाही शक्य आहे दादा, होऊच शकत नाही. मान्य आहे ठीक आहे, केल्यानंच होत असेल, बट त्याच्यासाठी जिद्द लागते मित्रा. आता मी याचे व्हिडिओ बनवतो मित्रांनो, सोपं नसतं. तुम्ही आता विचार करा, तुम्ही साधा एक कॅमेरासमोर जा. शक्य नाही मित्रा कॅमेरासमोर जाणं, आणि कॅमेरासमोर बोलणं खूप अवघड आहे. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला लागत असेल ना मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम जगताप टेक हे आपलं YouTube चॅनल आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कायम असत राहा.